तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज जो ब्लॉग मी स्टार्ट केला आहे तो आजचा ब्लॉग आहे रात्रीच्या वेळी करतो आहे. तर आजचा ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे आज आपल्या घरी शिरवाळे बनवत आहेत, नाचणीच्या पिठाचे आणि तांदळाच्या पिठाचे. तर ते बनवायचं काम आता चालू आहे. ॲक्च्युली मला थोडा लेट झाला याला कामावर येताना, तर तो आता आपण बघणार आहोत. आतमध्ये काम चालू आहे, तर तुम्हाला मी आता दाखवतो आहे. तर येथे बघू शकता, हे आहेत नाचणीच्या पिठाचे केलेले शिरवाळे. इथे आणि हे इथे तोंडात पान भरून इथे ते आणि हे इकडे हे तांदळाचे पिठाचे ना. कोणा सांगतोय बाबा. आणि हे इकडे शिरवाळी काढण्याची मशीन आहे. हे मध्ये मध्ये असं वाटतं ना, मध्ये उघडणार नाही हे पीठ असं वाटतं. अजून उघडाची रोळी गेली कशी मध्ये मध्ये मोठली घट लागते. चालेल. ओके. आता नाही जवळ येऊ ना. ओके. जरा खेळाचं काम आहे. ह्याच्यात जरा सोडायचं तेल पटकन खाली असते. बसला तर ये ना. एकदम फिट केला ना, अगदच बस. ए पिंट्या, ताट घे जा. येतो रे. आता उकडले सांगितले तर काय ह्या जाऊन तुका काय होते का. हे वाटी कसली लावलं. हे त्यांका दोघांका आणि ही आऊ. हा याऊकडे. तर अशा प्रकारे आपले नाचणीचे आणि तांदळाच्या पिठाचे शिरवाळे तयार झालेले आहेत. तर अजून एक काम राहिले म्हणजे हे बघा, हा नारळ दिसतो ना, बघूया पाणी किती निघत आहे.
तर चांगला मोठा नारळ आहे आणि पाणी पण बघा भरपूर पाणी निघालंय. हे काम करते आणखीन एक वलं नारळ घालून लावा. आता हे पाणी ठेवलं गॅसवर गरम करण्यासाठी आणि त्यामध्ये गुळाचा खडा टाकला आहे. गुळ वितळलं की हे जे आहे मिश्रण ते आपण यामध्ये मिक्स करणार. म्हणजे याचा जो रस आहे तो रस काढून याच्यामध्ये टाकणार. तो आपला एक रस तयार होणार. नारळाचं पाणी जर आता गुळाचं पाणी आपण केलं होतं तर त्याच्यामध्ये ते खोबऱ्याचं आपण जे वाटण केलं होतं ते आपण त्यात टाकलं आहे. तर आता त्यामध्ये हळद आणि थोडं पाणी ते थोडं पाणी टाकून त्यात पातळ करून घ्यावं लागेल. हे आता दुसऱ्या ह्याचं रस केलं. हळद टाकलं. नाही टाकतं लई, ह्या सगळ्या गाळून घेतल्याशिवाय. हे काय टाकलं? वेलची पूड. वेलची पूड. बशी घे, थंडा बघूया. ह्याच्यात देऊ का ह्याच्यात ठेवू सगळ्यात?